आज आपण बोटमध्ये बसायला जायचं आहे. प्रत्येक टेक्स 8 hours to travel 36 kilometer downstream, डाऊन खाली स्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने, and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometer per hour. Find the speed of water current. बघा, प्रत्येक टेक 8 hours to travel 36 12. ओके, प्रत्येक, आता काळजीपूर्वक लक्ष द्या. इथं आपल्याला एक बोट दिलेली आहे. ही बोट आहे आणि हा पाण्याचा प्रवाह आहे. पाणी ह्या दिशेला जाते. तुम्हाला दिसलं पाहिजे इकडं खाली भाग आहे, इकडं वर भाग आहे. पाणी इकडून इकडंच गेलं पाहिजे. पाणी इकडून इकडं जाईल का? नाही. मग आता ही एक बोट आहे, पाणी वाहतंय. आता स्टील वॉटर म्हणजे संत पाणी. इन स्टील वॉटर स्पीड ऑफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय? ज्या ठिकाणी पाणी कुठंही वाहत नाही, म्हणजे ते पाणी असतं कुठं? एखाद्या तळ्यामध्ये म्हणा, नदीमध्ये पण असू शकतं, पण पाणी थांबलेलं पाहिजे. पाणी कुठंही जात नाही, त्याला म्हणायचं संत पाणी. आणि त्या संत पाण्यामध्ये बोटीचा वेग जो दिलेला आहे, त्या बोटीचा वेग 12 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. 12 किलोमीटर पर आवर. आणि पाण्याचा वेग आपल्याला माहीत नाही. आता आपल्याला ह्या पद्धतीनं पाणी इकडं जाते. बोट जर समजा इथून खाली यायला लागली तर खाली येताना वेग जास्त असणार आणि वर जाताना वेग कमी असणार. मग खाली जाताना वेग काय आहे ते सांगतो. Let the speed of water current be x kilometer per hour and the speed of the boat is 12 kilometer per hour. ओके, बघा पाण्याची नदी, पाणी दिसतंय का? बघा, पाणी इकडून इकडं पळायला लागलेलं आहे आणि इथं बोट ठेवली आणि बोट स्टार्ट करून ठेवली आणि बोट खाली यायला लागली. खाली यायला लागली तर पाण्याचा वेग x आहे. पाण्याचा वेग किती आहे? x. आणि बोटीचा वेग 12 आहे. म्हणजे खाली येताना बोटीचा वेग किती असणार? x अधिक 12. म्हणजे पाणी पण ओढणार खाली आणि बोट पण पळणार, म्हणजे दोघांची बेरीज खाली येताना असणार. पण तीच बोट जर समजा वर यायची असेल तर तिचा वेग काय असणार? कमी होणार. कमी होणार म्हणजे काय? बोटीच्या वेगातून पाण्याचा वेग वजा करायचा. म्हणजे 12तून पाणी x मायनस काय केलं पाहिजे? x मायनस केलं पाहिजे. म्हणजे वर येताना स्पीड असणार ते 12 वजा x असणार. कारण 12 बोटीचा वेग आहे, पाण्याचा वेग x आहे. x वजा 12 लिहू नका, गणित चुकलं. गणित काळजीपूर्वक वाचायचं. इतर ठिकाणी गणित या पद्धतीची आहेत, पण तिथला अर्थ वेगळा आहे, हा अर्थ वेगळा आहे. स्पीड ऑफ द बोट इन डाऊनस्ट्रीम इज, डाऊन म्हणजे खाली जाताना बोटीचा वेग, स्पीड काय असणार? तर 12 अधिक x किलोमीटर पर आवर. आणि तीच बोट जर वर यायला लागली तर तिचा वेग, स्पीड ऑफ द बोट इन अपस्ट्रीम, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किती असणार? 12 - x किलोमीटर पर आवर. हा झाला स्पीड. आता आपल्याला त्या प्रत्येक नावाच्या व्यक्तीनं खाली जाताना 36 किलोमीटर गेला आणि वर येताना सुद्धा 36 किलोमीटर आलेला आहे.
मग खाली जाताना लागलेला वेळ आणि वर येताना लागलेला वेळ अशा दोन्ही वेळांची बेरीज 8 तास दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक समजा आता स्पर्धा लागलेली आहे, आपण इथं मांडव घातलेला आहे, मांडवात माणसं बसल्यात, प्रत्येक नदीत बोटीत बसलेलं आहे, नदीतच बोट असणार आहे, त्या बोटीमध्ये प्रत्येक बसलेलं आहे आणि त्याला सांगितलं तू आता खाली 36 किलोमीटर जा आणि तिथून मागे इथंच ये. म्हणजे तो खाली जाताना किती टाईम लागेल त्याला. मग टाईमचा फॉर्म्युला काय, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. मग खाली जाताना डिस्टन्स किती असणार 36 आणि त्याचं स्पीड किती असणार 12 अधिक x 12 प्लस x. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. टाइम ऑफ 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम प्लस टाइम ऑफ 36 किलोमीटर अपस्ट्रीम इज इक्वल टू टोटल टाइम. म्हणजे खाली जाताना लागलेला टाइम अधिक वर येताना लागलेला टाइम बरोबर टोटल टाइम बरोबर 8 तास. आता खाली जाताना डिस्टन्स बाय स्पीड, डिस्टन्स 36 किलोमीटर गेला, स्पीड किती आहे 12 अधिक x, अधिक वर येताना 36 किलोमीटर आला, स्पीड काय असणार 12 मायनस x, 12 मायनस x इज इक्वल टू 8. हे इक्वेशन तयार करता आलं पाहिजे तर तुम्हाला गणित आलं. गणित सोपे आहेत पण गणिताचा हा जो भाग आहे म्हणजे ही मेथड जी आहे हे इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. हे व्यवस्थित तुम्हाला मांडता येईल पण हे तयार करता आलं पाहिजे. आता हे इक्वेशन मी सोडवून देतो तुम्हाला. बघा 36/12 प्लस x 36/12 मायनस x इज इक्वल टू 8. 36ला मी 1 न गुणलं काय फरक पडणार आहे का नाही. मग आता काय करतो मी 36 पुढे घेतलं, कंसात काय राहिलं 1/12 प्लस x प्लस 36 बाहेर कॉमन काढलेला आहे 1/12 मायनस x इज इक्वल टू 8. गुणलेलं आहे जाऊन भागलं म्हणजे आपल्याला हे दोघं राहिले. दोन अपूर्णांकांची बेरीज छेद समान आहेत का नाहीत. मग छेदांचा गुणाकार छेदात 12 प्लस x 12 मायनस x याने इकडे गुणलं, छेदाचा गुणाकार झाला की तिरका गुणाकार करायचा 12 मायनस x प्लस 12 प्लस x इज इक्वल टू 8/36. अगदी सावकाश कॅल्क्युलेशन लक्ष ठेवा. एक्सला एक्स गेला 12 आणि 12 24. आता ह्या दोघांचा गुणाकार कसा करायचा, एकीकडे अधिक चिन्ह आहे एकीकडे वजा चिन्ह आहे. ए प्लस बी ए मायनस बी. आता या दोघांचा गुणाकार काय असणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कसा आला तर अधिकचा कौन झाकायचा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. कोणता कौन झाकला अधिकचा. मग इथं अधिकचा कौन झाकला 12चा वर्ग वजा x चा वर्ग. संपलं. इथं 4 न भाग जातोय का बघा. 4 दूनी 8 4 9 36. पक्षांतर करूया. भागलेलं आहे त्यानं गुणलं किंवा 24/12चा वर्ग 144 वजा x वर्ग बरोबर 2/9. भागलेलं आहे गुणलं 24 गुणिले 9 2 कंसात 144 वजा x वर्ग. 2 न गुणलेलं आहे 2 न जाऊन भागलं 24 गुणिले 9 छेद 2 बरोबर 144 वजा x वर्ग. बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4
1290 अष्टोदर्श बरोबर 144 वजा x वर्ग. पक्षांतर करा. ते x वर्ग अलीकडे आणलं बरोबर 144 वजा 108 बरोबर 36 एके 36 2 72 तर काष्टोदर्शन चोक 44 म्हणजे 36चा फरक आला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स x इज इक्वल टू 6 वजा 6 नको आपल्याला म्हणजे x बरोबर 6. 6 काय आलं तर त्या पाण्याचा वेग 6 आला. द स्पीड ऑफ द करंट वॉटर इज 6 किलोमीटर पर आवर. But speed cannot be negative. Therefore, answer the speed of water current is 6 kilometer per hour. Calculation व्यवस्थित लिखाण केलं पाहिजे. लिखाण व्यवस्थित काळजीपूर्वक नसेल तर गणित सुटणार नाही.